जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा होते. जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना इशारा दिला आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटलाय. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरून चर्चा घडवून आणली आहे. अजित पवार यांच्या विरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र आपण त्याला नकार दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आणि यावरून देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही असा इशारा दिला. त्यानंतर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा होते आणि माणूस गुद्दागुद्दीवर येतो, अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली आहे. तसेच महाराष्ट्रात येत्या 2 महिन्यात टोकाची कटकारस्थानं होतील असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारच्या योजनांवर देखील टीका केलेली आहे. लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीप्रमाणे लाडकी बायको योजना आणा आणि अशी मिश्कल टिप्पणी देखील त्यांनी केलेली आहे. इलेक्शन यावेळची विधानसभेची अटीतटीची होणार आहे. तुम्ही असं समजू नका की सोपं आहे, कारण आपण नैतिक अधिष्ठानावर आपली निवडणूक करतोय, विचारांवर आपली निवडणूक लढवतोय. आणि मागच्या 10 वर्षात जी महाराष्ट्राची अधोगती झाली आहे त्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांना उत्तर न देऊ शकणारी लोक आपल्या समोर उभी राहणार. कोणत्याही मुद्द्यावर यांना उत्तर नाही आणि त्यामुळं उत्तर नाही देत तर मग काल परवा एक भाजपचा मेळावा झाला. त्यात भाजपचे एक नेते म्हटले की ठोका कधी, ज्यावेळी डोकं थांबतं, मेंदू काम करायचा थांबतो, शब्दांचा वापर संपतो, त्यावेळी माणूस गुद्दागुद्दीवर येतो. आणि त्यामुळं समोरच्या लोकांचा हा जो पवित्र आहे तो पवित्राच महाराष्ट्राला हे सांगून जातो की पायाखालची वाळू बरीच सरकलेली आहे, आता ह्यांचं काही खरं नाही. आता एवढ्या घोषणा व्हायला लागल्या आहेत. रोज सकाळी एक घोषणा आहे. मी आता ते क्लिप बघत होतो, ते सलमान खान होता त्यात आणि मुख्यमंत्री होते आणि कोणीतरी एडिट केलेलं आहे, ते काही खरं नाही आहे, एडिट केलेलं आहे, जोक आहे तो. तर ते मुख्यमंत्री सलमान खानला सांगतात की आता टोंगा योजना चालू करणार आहे आम्ही. वेगळ्या आता काका, लाडका काका, लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे. आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना तिच्यावर का अन्याय? सगळ्याच घरातल्यांना, मुलांना, बाळांना सगळ्यांना योजना काढतायत, पण माग किती ताकद आहे, आर्थिक बळ तिजोरीत, याचा हिशेब न करता पाहिजे त्या घोषणा आज दुर्दैवानं चालू आहेत. आणि त्यामुळं आपल्यासमोर एक आव्हान आहे की अशा सगळ्या फसव्या घोषणा 2-3 महिने पैसे वाटपही जोरात होणार. माझ्या खात्यात 1500 रुपये आले, इतके आले, 3000 आले, 6000 आले, तेवढ्या पुरता माणूस खुशी होणार. पण आपल्याला आपल्या गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात बेकारी कमी झाली, बेकारी वाढली, रोजगार कमी झाला, आपली पोरं बाळं नोकऱ्या हिंडत फिरत होती, याचा काही विचार मायमाऊली करणार आहेत की नाही? आपल्या राज्यामध्ये महागाई वाढली, एवढी वाढली की आमच्या माऊलीला घर चालवणं मुश्किल झालं होतं. हे 10 वर्षात ज्यांनी 10 वर्ष अर्थसंकल्प मांडला त्यांना 9 वर्षात लाडकी बहीण योजना आठवली नाही, पण लोकसभा झाल्यानंतर यांना लाडकी बहीण योजना आठवली. म्हणजे 10 वर्ष तुम्हाला ही योजना आठवली नाही. आत्ता लोकसभेत पराभव झाल्यावर तुम्हाला ही या योजना का आठवायला लागल्या?
कारण तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र आता आपल्याला सत्तेतून उतार करून देईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.